एरवी आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलण्यासाठी कार्यकर्ते आसुसलेले असतात। फोनवरती त्यांनी नुसतं हॅलो इतकं म्हटलं तरी स्थानिक नेत्यांना अपार आनंद होतो। पण तुम्ही निवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज भरला असेल तर ही परिस्थिती अगदी उलटी होते। तुमच्याशी बोलण्यासाठी नेते खटाटोप करतात। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच्या दिवशी नेमकं हेच घडलंय। हे व्यासपीठ आहे साताऱ्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं। पण मुख्यमंत्री मात्र मोबाईलवर बोलण्यात व्यस्त आहेत। एरवी सूत्रसंचालकांच्या निवेदनापासून सर्वांची भाषणं मन लावून ऐकणारे मुख्यमंत्री आज मात्र फोनवर प्रचंड बिझी होते। एवढा कुठला महत्त्वाचा फोन त्यांना आला असावा असा प्रश्न सगळ्यांनाच पडला। पण स्वतः मुख्यमंत्र्यांनीच आपल्या भाषणातून याचं उत्तर देऊन टाकलं। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही, पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो। त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधून जे मी बोलत होतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो, अरे बाबा फॉर्म परत घे। त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो, त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो। राज्यभरातील जवळपास सर्व मोठ्या महानगरांमध्ये उदंड बंडखोरी झाली आहे। कुठे आयारामांना तिकीट मिळाल्यामुळे नाराज झालेले निष्ठावंत, कुठे आश्वासन मिळूनही तिकीट न मिळालेले नाराज, तर कुठे अनेक वर्ष वाट पाहून थकलेले कार्यकर्ते। अशा अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे राजकीय पक्षांसमोर बंडखोरांचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं। अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जास्तीत जास्त बंडखोरांना थंड करण्याचा प्रयत्न नेते करताना दिसले। वेळ कमी आणि बंडखोर जास्त अशी स्थिती जागोजागी होती। त्यामुळे अनेक नेत्यांना माध्यमांशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रवी राणांची भेट अशीच धावती घेतली। राणा यांच्या भानखेडमधील फार्म हाऊसवर ही गुप्त भेट झाल्याची माहिती आहे। यावेळी नवनीत राणा सुद्धा उपस्थित होत्या अशी माहिती मिळते। काही ठिकाणी युवा स्वाभिमान पक्ष माघार घेणार तर काही ठिकाणी भाजप माघार घेणार अशी बोलणी करून बावनकुळेंचा ताफा वेगानं बाहेर पडला। माध्यमांच्या कॅमेऱ्यात टिपला गेला तो केवळ हा वेगानं चाललेला ताफा। भाजपप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेतही बंडखोरी शमवण्यासाठी अशीच प्रयत्नांची शर्थ सुरू होती। आमदार प्रकाश सुर्वेंच्या मनधरणीचं शिवधनुष्य उचललं उदय सामंतांनी। मुलगा राज सुर्वेला उमेदवारी मिळावी यासाठी सुर्वे आग्रही होते। मात्र इथून प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकरांना उमेदवारी मिळाली। त्यामुळे पारा चढलेले प्रकाश सुर्वे काही काळ नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती। हा पारा नॉर्मलला आणण्याचा प्रयत्न उदय सामंतांनी केला। सगळ्यात आनंदाची बाब पक्षाचा आदेश कसा मानायचा असतो, नेत्यावरचं प्रेम कसं व्यक्त करायचं असतं, हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर प्रकाश सुर्वेंकडनं शिकावं लागेल। प्रभाग क्रमांक 16 मधनं विपुलजी दोशी आणि जस्मिन दोशी या दोघांनीही आमच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। ठीक आहे की नाराजी असू शकते, तिकीट मिळालं नाही म्हणून नाराजी असू शकते, परंतु स्वतःच्या नाराजीच्या पलीकडे जाऊन नेत्याचं अस्तित्व आणि नेत्याला जपण्याची जी भूमिका प्रकाशदादा सुर्वेंनी घेतली त्याचा आदर्श माझ्या सकट सगळ्यांनी घेतला पाहिजे असं माझं मत आहे। या भेटीनंतर दहिसर मागाठणे विधानसभा क्षेत्रातील सर्व 10 बंडखोरांनी सुर्वेंच्या विनंतीनंतर आपली बंडाची तलवार म्यान केली। सुर्वेंच्या रागाचा पारा खाली आणण्यात सामंतांना किती यश आलं हे सुर्वेंच्या प्रतिक्रियेवरून दिसून आलंय। 30 रात्री 2 वाजेपर्यंत मी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या चर्चेमध्ये होतो। माझी व्हॉट्सअप आधी इथं रेकॉर्ड काढायला बघा, नाराजीचा प्रश्न आला तर तुम्ही आता मला सांगा 30% सेलिब्रेशन करणार नाही फॅमिली बरोबर। आज 3.5 वर्ष सुद्धा मी कामच करतोय। कुठे ते थोडंसं म्हणून ना ती 1-2 तास बॅटरी पण डाऊन होते, ते चार्जिंगला काय नव्हता, पण तेवढंच खाली 2-4 तासात पण रात्र होती झोपतो की नाही म्हणून। कुठे फोनवरून, कुठे प्रत्यक्ष भेटून, तर कुठे योग्य व्यक्तीकडून निरोप देत बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी आज दिवसभर केला।
त्यातील काही ठिकाणी यश आलं तर काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. आता कुठली बंडखोरी शमवल्याचा फायदा झाला आणि कुठली न शमवू शकल्याचा फटका बसला हे येत्या 16 तारखेला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.